हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशे नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशे। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आत्ताच्या अभ्यास वर्गामध्ये असणाऱ्या सर्व आचार्यांना वंदन आणि आपणा सर्वांना वंदन करून आजच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। काल आपण 143 नंबरच्या ओवीत 5व्या अध्यायातील विचार केला होता आणि माऊलींनी वर्णन केलेल्या मुक्त पुरुषांचं वर्णन आहे, ज्ञानी पुरुषांचं वर्णन आहे। त्यांचं वर्णन करताना माऊलींच्या ओव्या कशा आहेत बघा। ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे, ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव, ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे, ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे अंगिक। किती वर्णन करताना किती लक्षणं वापरलेत त्या तत्वविद पुरुषांसाठी, आत्मज्ञानी पुरुषांसाठी। त्यावेळी मध्येच माऊलीने एक संवाद घेतलेला आहे, कारण ज्ञानेश्वरी संवाद रूप आहे। एवढे संवाद भगवद्गीतेमध्ये नाही आहेत, पण जास्त संवाद इकडे ठेवलेला आहे। भगवद्गीतेमधले धृतराष्ट्र किंवा संजय फार फार कमी वेळा बोललेले आहेत, अर्जुन कमी वेळा बोललेला आहे, पण ज्ञानेश्वरीतला अर्जुन, ज्ञानेश्वरीतले धृतराष्ट्र खूप वेळा बोललेले आहेत। मध्ये मध्ये श्रोते बोलतात, मध्ये निवृत्तीनाथ महाराज बोलतात, असे बोलण्याचं एक काल्पनिक डायलॉग तयार केले आहेत माऊलीने। आणि त्यामुळं आपल्याला वाचताना सुद्धा गंमत वाटते ज्ञानेश्वरीची, की कोणतरी प्रश्न विचारतंय, कोणतरी उत्तर देते। एवढं सगळं वर्णन करत असताना माऊलींना मध्येच निवृत्तीनाथांनी थांबवलंय आणि ते म्हणतात, तू संत सवनी रतसी तरी कथेसी सेन करशी, की निराळी बोल देखसी सनागर। तू संतांची स्तुती करायला जमलास की तुला मूळ कथेचीच आठवण राहत नाही, मूळ जे तत्वज्ञान तू सांगायला जातोस ना ते विसरून जातोस। आणि बरेच वेळा तसं झालंय, माऊलींची लेखणी जेव्हा सद्गुरूंचं वर्णन करायला चालू करते किंवा संतांचं वर्णन करायला चालू करते, त्यांची लेखणी सुरू होते, त्यावेळी ती थांबतच नाही। कधी 20, 30, 40, 50 ओव्या वापरलेल्या आहेत सद्गुरूंचं स्तवन, संतांचं स्तवन। आणि हे यात कधीतरी वाटते की भगवद्गीतेचं तत्वज्ञान बाजूला पडले की काय, पण तसं काही झालेलं नाही। ते बरोबर रमवून ठेवलेलं आहे आपल्याला त्यामध्ये माऊलीने। म्हणून इथं निवृत्तीनाथ म्हणतात, तू संतांचं स्तवन करायला लागलास की मूळ कथेसला तू दुर्लक्ष करतोस, आणि त्यामुळं ही निराळी बोल देखसी सनागर, आणि हे सगळं सुंदर रसाळ भाषात बोलण्याचं चालू करतोस तू। परी तो रसातिशयो मुकळी, मग ग्रंथार्थ दीप उजळी, करी साधू हृदय रावळी मंगळू का। पण आता तू काय कर, ह्या रसाचा वाढलेला विकास कळी एवढा लहान कर आणि गीता ग्रंथाच्या अर्थाचा दिवा प्रज्वलित कर आणि साधूच्या हृदयरूपी मंदिरामध्ये मंगलाची पहाट कर, असं वर्णन कर। म्हणून माऊली तर त्याच वेळी म्हणतात, ऐसा गुरूंचा उवाईला निवृत्ती दासाशी पातला, मग तो म्हणे कृष्ण बोलिला तेचे ऐका। आता माऊली जाग्या झाल्या, सद्गुरूंनी जागं केलं, तू भलत्याच ठिकाणी विषयांतर करायला लागलास, भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाला बगल दिलीस, आता त्या तत्वज्ञानाकडे ये। त्यावेळी माऊली बोलतात आता की श्रीगुरूंचा प्रसन्न अभिप्राय निवृत्तीदास ज्ञानदेवांना प्राप्त झाला आणि ज्ञानदेव श्रोत्यांना उद्देशून म्हणाले की आता श्रीकृष्ण काय बोलले भगवान ते ऐका। वर्णन चालू आहे अर्जुनाला सांगत असताना मुक्त पुरुष कसे असतात आणि कसे आपल्या आनंदामध्ये मशगूल असतात। बाहेरच्या आनंदाचा, बाहेरच्या सुखाचा, विषय सुखांचा त्यांच्या डोक्यामध्ये विचार नसतो, कारण आत्मसुखामध्ये ते आतरममान झालेले असतात। आणि त्याचं वर्णन करायला परत आणि 144 नंबरच्या ओवीपासून माऊली सुरू करतात। अगोदरच्या ओवीमध्ये सुद्धा वर्णन आपण ऐकलेलं आहे।
अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळची घेतला जी मग स्थिरावून तेही तेची झाले. हे जे सत्पुरुष जे आहेत, संत जे आहेत, ते देशकाल वस्तू मर्यादिरहित अशा सुखाच्या डोहात उडी मारून ज्यांनी त्यांचा एकदम तळ गाठला, त्या आत्मसुखाच्या डोहामध्ये ज्यांनी उडी मारलेली आहे आणि आत्मसुखाचा आनंद लुटत आहेत, मग त्या सुखाच्या ठिकाणी स्थिर होऊन ते सुखरूप झाले. म्हणजे स्थैर्याशिवाय सुख नसतं. स्थैर्य जे असतं, स्थिरता ज्याला आपण म्हणतो. अगोदर आपण दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञांची लक्षणं पाहताना स्थित हा शब्द त्यासाठी वापरलेला आहे. बुद्धी जेव्हा स्थिर होते तेव्हाच आत्मज्ञानाच्या खुणा लक्षात यायला लागतात, अन्यथा कळत नाही. पण बुद्धी जर धावत असले, बुद्धी शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणच आपण म्हणू, हे अंतःकरण सतत धावत असलं आणि विक्षेपामध्ये गुंतलेलं असेल, त्यावेळी या तत्त्वज्ञानाचा अंदाजसुद्धा येत नाही. बोलेल, पंडितासारखा बोलेल, पण आतलं तत्त्वज्ञानाचं जे मूर्ण आहे ते मूर्ण शिल्लक राहत नाही. खूप ग्रंथांचा अभ्यास होतो, पण त्या डोहात जाऊन त्या आत्मसुखाचा आनंद लुटण्याचं राहून जाण्याची शक्यता असते. तर माऊली अर्जुनाला म्हणतात, अर्जुना ते कसे आहेत? अनंत सुखाच्या डोही. अनंत म्हणजे अमर्याद असलेलं. अशा अमर्याद सुखाच्या डोहामध्ये मर्यादा शब्द का वापरलेला आहे? मर्यादा शब्द देशाची मर्यादा, कालाची मर्यादा, वस्तूची मर्यादा वेदांतशास्त्रानं जी सांगितलेली आहे ती आत्मसुखाला नाही. जीवनमुक्त पुरुष या देशकालाच्या पलीकडे राहतात आणि म्हणूनच आनंदाची लयलूट करून घेऊ शकतात. आपण देशात अडकतो, वस्तूत अडकतो आणि काळात अडकतो. म्हणून कालातीत झाल्याशिवाय, देशातीत झाल्याशिवाय आणि वस्तुतीत झाल्याशिवाय आपल्याला या आनंदाची कल्पनासुद्धा येणार नाही. म्हणून माऊलींनी म्हटलेलं आहे, अनंत सुखाच्या डोही ते एकसारा तळची घेतला जी. तळालाच जावं लागतं, वरवरती ह्या सुखाचा पत्ताच लागणार नाही, म्हणून तळ शब्द वापरलेला आहे. तळची घेतला जी मग स्थिराहून तेच झाले. तिथं स्थिर होतात, त्या सुखात स्थिर होतात आणि सुखात राहून सुखरूप होतात. तिथं स्थिर राहून तसेच झाले म्हणजे काय? तसेच झाले म्हणजे त्या सुखासारखे झाले, म्हणजे सुखरूप झाले. त्या सुखरूपाचं वर्णन करताना माऊलींनी त्या डोहाचं वर्णन केलेलं आहे की त्या सुखाच्या डोहास त्या तळात जातात आणि तेथे स्थिर होऊन ते तद्रूप होतात. वरती एक कल्मष शब्द वापरला आहे भगवद्गीतेच्या मूळ श्लोकामध्ये. माऊलींच्या कुठल्या ओव्या ज्या आहेत, त्या कुठल्या श्लोकातल्या कुठल्या शब्दाबद्दल आहेत, त्याचा सुद्धा एक वेगळा अभ्यास आहे आणि तो अभ्यास आपण करत जाऊ. त्यावेळी भगवद्गीता अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजून जाईल. जेव्हा आपण असा अभ्यास करू तेव्हा भगवद्गीतेचा अभ्यास मूळ करताना ज्ञानेश्वरी जर जवळ घेतली तर त्यातला शब्द जो आहे, भगवद्गीतेतला शब्द, त्यासाठी कोणकोणत्या ओव्या माऊलींनी वापरल्यात, हा एक वेगळा अभ्यास जर आपण करायला लागलो तर भगवद्गीता सोप्या पद्धतीनं आपल्याला समजायला लागेल. कल्मष शब्द वापरला आहे मूळ श्लोकामध्ये आणि त्या कल्मषाबद्दल म्हणतात हे सगळी उपभोग दृष्टी जी आहे, मोह जो आहे किंवा आपला देहभाव आहे, हा गेला, हेच खरं कल्मष आहे. कल्मष म्हणजे दोष. जे दोष गेल्याशिवाय त्या निष्कलंक आणि निरंतर आणि शांत असलेल्या तत्वाचा अंदाजच येणार. ते तत्व मुळात निष्कलम निर्मलम आहे. निर्मल तत्व जर असेल आणि जर मी मलयुक्त असेल आणि मलयुक्त येऊन मी निर्मल तत्वाशी जर झुंबू पाहत असेल तर ते तत्व मला आकळता येणार नाही. त्यासाठी म्हणतात की इतर हे सगळे देहभाव किंवा मोह किंवा उपभोग दृष्टी जोपर्यंत जात नाही, हे कल्मष गेल्याशिवाय हा ब्रह्मभाव जागृत होत नाही. म्हणून ब्रह्मभाव जागृत होणं म्हणजेच तळाशी जाणं. अनंत सुखाच्या डोही एकसारा तळची घेतला जी. उडी मारून त्यांनी एकदम, एकसारा शब्दाचा अर्थ आहे एकदम त्या तळ गाठला आणि मग सुखाच्या ठिकाणी स्थिर झाले आणि सुखरूप झाले. म्हणजे त्या तळाशी गेल्यानंतरच त्यांना सुखरूपतेचा अनुभव झाला. म्हणून सुखात बुडून सुखरूप होणं हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. आणि म्हणून जेव्हा अशी ज्ञानामध्ये सहजता येते तेव्हा त्या सुखाचा पत्ता लागत असतो. ज्ञानामध्ये सहजता या लागते. मला ज्ञान आहे की जोपर्यंत जाणीव आहे तोपर्यंत आपल्याला ज्ञान झालेलंच नसतं. परिपूर्ण ज्याला आपण म्हणतो ते अर्धवट ज्ञान असतं आणि अर्धवट ज्ञानाला अज्ञान म्हणतात. अज्ञान म्हणजे माहिती नसणे नव्हे, अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नव्हे, तर अज्ञान म्हणजे अर्धवट ज्ञान. ज्ञान शब्द सोडून चालत नाही, कारण अज्ञानामध्ये ज्ञान हा शब्द आहे. त्यामुळे अज्ञानाला अर्धवट ज्ञान असा शब्द वापरला पाहिजे. ज्ञानाचा अभाव म्हणता येत नाही.
इथं तेच वर्णन करताना म्हटलेलं आहे, जेव्हा हा ज्ञानाचा हे अर्धवट ज्ञान जोपर्यंत असतं तोपर्यंत या ज्ञानाचा पत्ता लागत नाही आणि ज्ञानाला सहजता येत नाही, त्या सुखाच्या डोहामध्ये बुडता येत नाही. म्हणून ही अगदी अंतिम ज्ञानाची जी अवस्था आहे ती अवस्था कशी असते याचं वर्णन या ओवीमध्ये माऊली करतात. आणि त्यामुळं माऊलींच्या दुसऱ्या अध्यायामध्ये एक फार सुंदर आणि ओवी आहे बघा. तैसे शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती ते सोहम भाव प्रतिती प्रकट होय. केव्हा असं होतंय तर त्याचं वर्णन माऊलीने केलेलं आहे. ही सुखरूपता प्राप्त होण्यासाठी कशी स्थिती होते, तैसे शरीर भाव नासती. मगाशीच आपण विचार केला, उपभोग दृष्टी मोह देह भाव जेव्हा नष्ट होतो तेव्हा तैसे शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती. इंद्रिय जेव्हा विषयाचा विसर पडतो, विषयाचा विसर नाही पडला तर ब्रह्मभाव ठसतच नाही. विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे अगोदर विषयांचा विसरच पडायला पाहिजे, त्याशिवाय डोहात कसं शिरता येईल सांगा बघू. जोपर्यंत आपण वरती आत पृष्ठभागावर असतो ना त्यावेळी विषयाच्या सगळ्या त्या गलबल्यामध्ये वावरत असतो आपण. सगळा गोंधळ जो असतो ना तो विषयांचा असतो आणि इंद्रिय आणि विषयांची गट्टी असते आणि ते एकमेकाशी संगनमतानं सगळं भोगत असतात आणि आम्हाला बुडवत असतात ते, पण आपल्या लक्षात येत नाही. आणि त्यामुळे इथं म्हणलेलं आहे, जोपर्यंत आपण पृष्ठभागावरल्या त्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो तोपर्यंत आपल्याला खऱ्या आत्मलाभाचा तो अनुभव आहे तो होणारच नाही. म्हणून इथं शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती. मग त्यावेळी म्हणतात जे सोहम भाव प्रतिती प्रकट होय, तेव्हाच ते तत्व मी आहे याचा अनुभव यायला लागेल, त्याची प्रतीती यायला लागेल. मग दोन गोष्टी व्हायलाच पाहिजेत साधकाकडून. शरीर भावाचा विसर पडला पाहिजे आणि दुसरी गोष्ट इंद्रियांपासून विसर पडला, इंद्रियांना विषयांचा विसर पडला पाहिजे. आणि शरीराचे जे भाव आहेत त्या शरीराच्या भावातून आपण बाहेर पडलो पाहिजे. हे 2-3 गोष्टींचा विचार इथे सांगितलेला आहे. हे आनंदमय कोशाच्या पुढची अवस्था वर्णन करतात बरं. काही काय म्हणतात, अनंत सुखाच्या डोही एकसरा तळची घेतला जाई. तळ म्हणजे काही टप्पे आहेत, काही साधक सोपान आहेत आणि त्या साधकाच्या सोपानावरून पायऱ्या चढत चढत तो जातो आणि त्या डोहामध्ये उतरलेला आहे तो. आणि त्या डोहामध्ये उतरल्यानंतर हा जो डोह आहे हा पायऱ्या आपण म्हणूया पंचकोशाच्या पायऱ्या आहेत, पंचप्राणाच्या आहेत, पंच ज्ञानेंद्रियाच्या आहेत. पण हळूहळू ते अंतःकरण ओलांडून तो तिथं जातो आणि त्या डोहामध्ये स्थिरावतो. जोपर्यंत अंतःकरणात आपण असतो देहभावावर असतो, त्यामुळं देह हलतो डुलतो, अंतःकरण धावतं पळतं, म्हणून मी पळतो असा मला अनुभव येतो. ज्यावेळी मी अंतःकरणाच्या पलीकडे जातो त्यावेळी माझं हलणं डुलणं पाठीमागं राहतं आणि मी त्या हलण्याच्या आणि त्या अस्थिर गोष्टीच्या पुढे जातो. त्यामुळे माझं अस्थिर पण संपून जातं आणि मी स्थिर होतो. इथं माऊली काय म्हणतात, स्थिरावून तेही तेची झाले. ते तेच होतात. ते कसे होतात, जसं जो जे आहे ते त्या पद्धतीने होतात. म्हणजे सुखाचा जो अनुभव आहे तो सुखाचा अनुभव त्यांना येऊ लागतो, याचं वर्णन त्यामध्ये करतात. म्हणून शरीर भावना असं ते म्हणलेलं आहे. पण थोडेसे हे टप्पे ओलांडून जायलाच पाहिजेत ना, त्याशिवाय 9व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओव्या आहेत. ओव्यांचाच एक संचच आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशे त्वचेची या पदराड परिते आवेरून गोचिड अशुद्ध काय सेविशी वर्णन माऊलीने केलेलं आहे. हृदयामध्ये राम असता सर्व सुखाचा आराम, त्या ठिकाणी त्या ओव्या आहेत. सुरुवातीलाच्याच टप्प्यात आहेत त्या ओव्या. अश्रद्धानान पुरुषा धर्मशास्त्र परंतप या श्लोकावर भाष्य करताना माऊली बोलतात, पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशे त्वचेची या पदराड. जवळच असलेलं आत्मसुख मात्र कळत नाही, त्यासाठी दृष्टांत दिलाय. एक गोचिड फक्त रक्त पितो, म्हशीच्या किंवा गाईच्या काशीवर बसतो आणि रक्त पितो. त्यानं जर आणखीन 1-2 मिली नांगी जर आत टाकली असती तर दुधाचा पत्ता लागला असता. पण हे मधला अडसर आहे ना, मग हा अडसर कसला आहे, पंचकोशाचा आहे. आणखीन काय असेल तर म्हणू आपण, सगळ्या विकारांचा आहे. अंतःकरणाची मधी भिंत आहे, अहंकाराचा मोठा दगडच आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाताच येत नाही. आणि म्हणून जसा गोचीड रक्त पितो तसा विषयी फक्त विषय सेवनामध्ये आपल्या तृप्तीचा अनुभव, तात्पुरत्या तृप्तीचा अनुभव घेत असतो. तृप्तीचा शब्दच वापरता येत नाही, कारण जर तृप्ती असती तर अतृप्ताचा अनुभव परत आला नसता. सतत मी अतृप्त असतो. त्याचं कारण आहे खऱ्या तृप्तीचा लाभ झालेला नाही. म्हणून आतच घुसायला पाहिजे. आणि आत घुसण्यासाठी माऊलीने ते ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती शस्त्रवरी ते बैसुनी उपवास रिका दरिद्र जी आहे.
हे दारिद्र्य आमचं कधी निघून जायचं माऊलींनी दृष्टांत दिला. एक श्रीमंत, गर्भश्रीमंत असणारं खानदान, मोठं कुळ, ज्याचा वारसा गर्भश्रीमंताचा होता, पण हळूहळू काहीतरी त्यांच्या आळसापणानं किंवा आणखीन कशामुळं तरी त्यांच्या चुकांच्यामुळं त्यांना पुढच्या 2-4 पिढीनंतर दारिद्र्य प्राप्त झालं. आणि दारिद्र्य प्राप्त झालं, पण जेव्हा ते गर्भश्रीमंत होते त्यावेळी धनाचे हांडे घरात पुरून ठेवलेले होते. पण काही 4 पिढ्यानंतर कुणाला कळले धनाचे हांडे खाली आहेत, पण ते जे भिक्षा मागून खायला लागले त्यांचेच वारसदार. बाहेरचं बाहेर भिक्षा मागायची, वाळे सुळे तुकडे, पावाचे तुकडे घेऊन यायचं आणि कुठं बसायचं, त्या धनाच्या हांड्यावर बसून ते तुकडे चगळत बसायचं. काय दृष्टांत आहे बघा ना. तरी निदैवी कुणाला म्हटलंय, असा आहे तो. निदैवाच्या परिवरी लोह्या रुतल्या ती शस्त्रवरी, फार मोठ्या मुद्रा तिथं आहेत. पर तेथे बैसुनी उपवास करी का दरिद्रजीये, तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. का भ्रांताशी काम विषयावर. जोपर्यंत विषयाच्या या पृष्ठभागावरती आपण वावरतो आणि इंद्रियांशी खेळत राहतो ना, तोपर्यंत आतल्या तळाचा पत्ताच लागणार नाही. आणि आतल्या तळापर्यंत घुसल्याशिवाय त्याचा आत्मानुभव कसा येईल सांगा बघू, येतच नाही. आणि त्या आत्मानुभव जर आला तर ते सुखरूप होतात, तिथं स्थिर होतात, असं वर्णन केलेलं आहे. म्हणून आपण या विषयामध्ये वावरतो. त्यामुळे माझे प्रतिसाद असतात, माझे प्रतिकार असतात. दोन्हीपैकी एक काहीतरी करत असतो आपण, म्हणजे राग किंवा द्वेषामध्ये, आणि त्याचंच स्थूल स्वरूप काम किंवा क्रोधामध्ये आपण असतो. राग आणि द्वेष हे सूक्ष्म स्वरूप आहे काम आणि क्रोधाचं. आणि या काम क्रोधातूनच निवडणाऱ्या ज्या प्रतिक्रिया आहेत किंवा राग द्वेषातून जे आहेत ते कधीतरी प्रतिसाद असतात आणि कधी कधी प्रतिकार असतो. एक तर प्रतिसाद आपण देतो, कधी कधी प्रतिकार करतो. म्हणजे मला एखादी गोष्ट आवडत तरी नाही म्हणून त्याचा तिटकारा करतो, आणि आवडते म्हणून त्यामध्ये मी आसक्ती दाखवते. त्यामुळे माझी आवड आणि माझी निवड, माझी आवड आणि माझी नावड जोपर्यंत संपत नाही ना, तोपर्यंत स्थिरावलेले अंतःकरण होणार नाही. अंतःकरण स्थिर व्हायला पाहिजे, तळाशी जायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला आवड आणि नावड घालवावी लागतील. आणि जेव्हा अशी आवड नावड जाईल ना, आवड नावड गेले भावाभाव, झाला स्वयंमेव पांडुरंग, तुकाराम महाराज म्हणतात. त्यांची आवड नावड सगळी निघून गेली आणि तो पांडुरंग रूप झाला. इथं माऊली म्हणतात स्थिरावला आणि तेची झाले, तेच होतात ते. म्हणजे सुखाच्या डोहामध्ये सुखरूपताच त्यांना प्राप्त होत असते. म्हणून 2 गोष्टीपासून आपण स्वतःला वाचवावं. प्रतिसाद देऊ नये आणि प्रतिकार करू नये. प्रतिसाद आणि प्रतिकार या दोन्हीचं रूपांतर प्रतिक्रियेमध्ये होत असतं. आपले जे विकार उद्मूळतात ना, ते आपण काहीतरी हावभाव दाखवतो ना, एक तर प्रतिसादाचा हावभाव असेल किंवा एक तर प्रतिकाराचा असेल. या दोन्हींना प्रतिक्रिया म्हणतात. ही रिॲक्शन नको, म्हणून ॲक्ट, डोंट रिॲक्ट. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. जेव्हा असं आपण करायला लागलो ना, आम्हालाच बसल्या ठिकाणी शांततेचा अनुभव यायला लागेल. सारखं बोलतो, ऐका, पहा, बोलू नका, असा संदेश आहे संतांचा. गप्प बसा, ऐका, पहा आणि गप्प बसा. शक्य आहे का? आपल्याला शक्यच होत नाही. ऐकल्यावर गप्प कसं बसता येईल सांगा बघू. त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायला नको काय? मला काय वाटतं हे सांगायला नको काय? आणि मला काय वाटतं यामध्ये आतला डोक खदबळला जातो आणि सगळी मातीवरती येते गाळ. आणि गाळ वरती आला की मला रडू येतं, दुःख वाटतं, मग मी शंका व्यक्त करतो. या गाळाचा परिणाम असतो. म्हणून हलवायचा नाही गाळ सारखा, शांत बसू द्यायचा. नामानं तो शांत होतो, पण नामातनं उठल्यावर परत सुनेशी संपर्क आला, सासूशी संपर्क आला, मुलांशी आला की तो गाळ परत ढवळला जातो आणि वरती येतो. त्या ठिकाणी शांतता आपण ठेवण्याचा सावधानतेने विचार केला पाहिजे, म्हणजे ते कळेल. म्हणून इथं म्हणलेलं आहे, त्या डोहाच्या तळाशी जायचं असेल तर प्रतिक्रिया मुक्त आपलं जगणं असायला पाहिजे. कुठलीच प्रतिक्रिया देऊ नये. जर शांत राहायचं असेल तर हा साधा विचार संत सांगतात. फार खोल शास्त्रात जायची काही गरज नाही. शांत राहायचं आहे, प्रतिक्रिया द्यायची नाही, गप्प बसायचं. आपल्याशी गप्पा मारत बसायचं नाही, दुसऱ्याशी गप्पा मारायची एक मोठी खोड असते. आपल्याला बोलायला सारखं कोणतरी लागतं, नाही बोललं तर आपलं चालत नाही. माणसं आता कमी आहेत म्हणून आता कुत्रीनी मांजरं घरामध्ये आहेत का? बोलायचं कुणाबरोबर? त्यामुळे त्यांना घेऊन सारखं फिरायचं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या, त्यांच्याशी बोलायचं. सासूची तक्रार असते, सारखी कुत्र्याबरोबर बोलते, तर मला एक शब्द सुद्धा दिवसात माझ्याशी बोलत नाही. ही खरीच गोष्ट आहे, कारण त्यासाठी तिनं कुत्रं आणलेलं आहे, तिच्याशी बोलायला लागू नये म्हणून. ही गोष्ट जर कळली तर प्रतिकार मुक्त, प्रतिक्रिया मुक्त, प्रतिसाद मुक्त आपण जगू शकतो.
पण हे जगणं सवयीनंच येतं, ह्याला अभ्यास म्हणतात. आणि हेच अभ्यास. जरासं वाचायचं तर आसरं जास्त करायचं, वाचायला जास्त लागत नाही ना. एकदा समजलं ना, माऊली म्हणते त्या तळाच्या डोहाच्या तळाशी जा आणि तिथं स्थिर व्हा. मग त्यांचं ऐकायला पाहिजे, फारसं वाचायला पण लागत नाही. तेवढं ऐकलं की झालं. शांतपणे या प्रतिक्रियेतून आपण बाहेर पडता आलं पाहिजे, म्हणजे या ज्ञानाच्या डोहाच्या तळाशी आपल्याला जाता येतं. कधीही लक्षात घेतलं, समुद्राच्या काठाला फक्त शंख आणि शिंपले प्राप्त होतात, पण मोती प्राप्त करायचे असेल तर समुद्राच्या अथांग सागराच्या तळाशी जावं लागतं. आपल्याला जर आत्मलाभ पाहिजे असेल ना, तर आत्मलाभासाठी तळालाच जायला पाहिजे. वर वर गंमत करून कसे चालेल बघा, नाही चालत. हे इकडे हे आहेत पाहुणे आहेत, तिकडे पाहुणे आहेत, ह्यांच्या बारशाला गेलो, त्यांच्या लग्नाला गेलो, हे सगळं वरचं पृष्ठभागावरले शंख आणि शिंपले गोळा करण्याचा नाद चालू असतो आपल्याला. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे नको, मला ते नको. या गोष्टीमध्ये आपण वरवरती पृष्ठभागावरती राहतो आणि प्रतिक्रियेमध्ये आणि अडकून राहिल्यामुळं तळाशी जाणं जे आहे तो प्रवासच थांबतो. म्हणजे हा प्रवास जर गाठायचा आपल्याला असेल हळूहळू, तर कुठं जायचं आहे सांगा. द जर्नी विदिन असा शब्द वापरलेला आहे. कुठं प्रवासाचं नाही, कुठं न जावे न लागता, इथंच आहे. न लागे जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण, तुकाराम महाराज म्हणतात. कुठं वनांतराला जायला लागत नाही, काय नाही. खुर्चीवर बसायचं, आपल्या नेहमीच्या गबगबीत गादीवरती बसून हा चिंतन करता येतं. नाही ते दगडच खाली गेला पाहिजे, मग तपस्या कशी वेळेल. पूर्वीच्या ऋषी म्हणून असे एका पायावर उभा राहिले, एका पायावर उभा राहून सुद्धा तेच मिळवलं. आणि मांडी घालून सुद्धा ज्ञानोबाने आणि परमपूज्य काकाने तेच मिळवलं. काय फरक आहे. आरामात कपडे घालून, आरामात सगळे आयुष्यमध्ये राहून, सगळं वैभव प्रपंचाचं लुटून सुद्धा त्या तळतळ मात्र सोडला नाही. हा मुद्दा आपणही लक्षात घेण्यासारखा आहे की यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. फक्त त्या गोष्टीतून आपल्याला त्या पृष्ठभागावरून हळूहळू आतमध्ये प्रवास करावा लागतो. त्यामुळे बाहेरच्या प्रतिक्रियांशी आपण मग गुंतत नाही. हा काय बोलला, तो काय बोलला, ते कसे दिसतात, त्यांच्याकडे काय आहे, माझ्याकडे काय आहे, त्यांच्याकडे काय आहे, या सगळ्या तुलनेतून आपण बाहेर पडतो. हे पृष्ठभागावरलं सगळं बोलणं आहे बरं का. ज्यावेळी आत घुसलं जातं ना, बोलणंच थांबतं. बोलना बोलू देईना, ज्ञानदेव म्हणतात. बोले ना बोलू देत नाही, ते बोलू देत नाही. तळाशी गेल्यावर कसं बोलू देईल सांगा बघू, नाही बोलू देत. मागच्या वेळेला एक आपण दृष्टांत घेतला होता. एक अंगठी आहे सोन्याची, ते एका डोहामध्ये खाली पडलेली आहे. एक पोहणारा चांगला बुडणारा मनुष्य आहे, तो म्हटला मी जातो खाली. सगळे कडेला बसलेले आहेत काठावर, आणि तो आतमध्ये बुडला. त्याला अंगठी तळाला सापडली. ती सापडली, पण वरनं ओरडा लागेल, सापडली काय, सापडली काय, सापडली काय. आता तो त्याला सापडली, पण सापडली तर बोलता येईना ना. पाण्यात कसं बोलेल सांगा बघू. सापडलंय आणि बोलता येत नाही ना, तर आत्मलाभ झालेला आहे. त्याला आत्मलाभ म्हणायचा. जे बोलतंय ना तोपर्यंत अजून पृष्ठभागावरती आहे ते. कारण बोलणं थांबायलाच पाहिजे. त्यामुळे मुका माणूस म्हणून कसा, काय हो मला बोलताच येत नाही, मी फार मुक्का आहे हो, पहिल्यापासून मी मुक्का आहे बघा, मी बोलू शकत नाही, असा तोच बोलतो. ह्याला काय अर्थ आहे. असं जर होईल, मला कालच आत्मलाभ झाला, आत्मज्ञान प्राप्त झालं, असं जर कोण बोलायला लागला तर ते अंगठी बुडलेल्यानं अंगठी मिळाली असं म्हणण्यासारखं आहे. तसं होऊ शकत नाही ना. म्हणून इथे शब्द वापरलाय, त्या ज्ञानाच्या डोहाच्या तळाशी गेल्याशिवाय आपल्याला जी खरी प्राप्ती जी व्हायची आहे ती प्राप्ती तिथं झाल्याशिवाय होणार नाही. म्हणून या ठिकाणी शाश्वत काय आहे त्याचाच वेध घेता आला पाहिजे. म्हणून शाश्वताचा वेध लागला की या पृष्ठभागावरचं रमणं संपून जातं. भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. 12व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात, हळूहळू पंडुसुता मीची होईल. केव्हा भोगातून निघता चित्त मज माझी रिगता, तुझं चित्त जेव्हा माझ्यात रमायला लागेल ना, आणि प्रपंचातलं रमणं आणि रंजन सुटेल ना, त्यावेळी ते मन सुद्धा राहायचं होईल आणि मनाचं रंजन करावं लागणार नाही. काय करावं लागणार, काय नाही, मनोरंजन आपलं चालू आहे. आता मनोरंजन केव्हा करावं लागतं, मन जाग्यावर असते तोपर्यंत ना. पण हे रंजन आता रमलेलं असलं की मग आतमध्ये जाणं थांबतं ना. म्हणून इथं म्हटलेलं आहे, चित्त म्हणजे माझी रिगता, हळूहळू पंडुसुता, टप्प्याटप्प्यानं हळूहळू त्या पृष्ठभागावरून आत प्रवास करायचा आहे. आणि मुळात त्या तळाशी तळ गाठायचा आहे, तिथं स्थिर व्हायचं आहे आणि त्या सुखाचा अनुभव घ्यायचा आहे. या अर्थ कुठला प्रपंच सोडून कुठं आत प्रवास आहे का बघा. कुठं जाणं नाही, कुठं येणं नाही, तिथं बसणंच आहे. बसणं ठाईच बैसून करा एक चित्त, आवडे आनंद आळवावा. आणि विठ्ठल केशवा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकाराम महाराज बोलतात, ठाईच बैसूनी निवांत, शुद्ध करी चित्त, तया सुखांत पार नाही. येऊन ही अंतरी राहील गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. सगळ्या सायासाचं फळ कुठे मिळेल,
सगळे प्रयत्न सफल कुठं होतील? त्या डोहाशी पोचल्यानंतर. नाही तर कुठल्या प्रयत्नाला काय अर्थ राहतो सांगा बघू? काहीच नाही. सगळे शिक्षण पूर्ण झालं आणि एखादी छान नोकरी त्या शिक्षणामुळे मिळाली की माझा प्रवास थांबला ना. नाही तर शिकतोय सगळं वय निघून गेलं तर शिकतोय. अरे शिकतोच म्हणजे किती शिकतोस? आणि त्यात नोकरीचा किंवा त्या डोहाचा लाभ केव्हा घेतोस? हा त्यामध्ये आहे. म्हणून विचार केलेला आहे की तया सुखान येऊन अंतरी राहील सायासाचे फळ बैसल या. बसून असे शांत बसून त्या डोहाचा आपल्याला वेध घेता येतो. शाश्वताकडे आपली वाटचाल सुरू होते जेव्हा या पृष्ठभागावरील प्रपंचातल्या ह्या विषयातून आपलं रमणं बंद होईल. तेव्हा आपण रमतो, सगळ्यात रम आपल्यात कोण रमतात कधी विचारलंय काय? आपली कोण आठवण काढतात कधी विचारलंय काय? 1000 जणांची आठवण करायची, 1000 जण. आपल्यालाच करमत नाही म्हणून दुसऱ्यांना फोन करतोय आपण. आपल्याला करमत नाही. बसलाय काय, जेवलाय काय, आत्ताच जेवाय काय, आज लवकर जेवायलाय काय, गप्पा मारतोय. रामकृष्ण हरी म्हटलं असतं त्याच्यापेक्षा तर बरं झालं असतं. पण भलतेच विषय काढायचे रे, काहीतरी गप्पा मारून आपल्या आयुष्यातला अमूल्य वेळ घालवायचा ह्या पलीकडं आणि पृष्ठभागावरच रमायचं. पृष्ठभाग हा प्रपंचासाठी वापरलेला आहे. ह्या हद्द सोडल्याशिवाय, ही प्रपंचाची हद्द बाउंड्री सोडल्याशिवाय, पलीकडे गेल्याशिवाय त्या सुखाचा लाभच होणार नाही. आपण हितच रमतो आणि हितच मला ते पाहिजे आहे, शक्यच नाही, हे होतच नाही. त्यासाठी पाय बाहेरच काढावा लागतो. आणि कसा? कल्पनेनं. कारण कल्पनेनंच पाय घातलाय मी प्रपंचामध्ये. प्रपंच हा कल्पनेचंच सगळं साक्षात रूप आहे, हा आविष्कार आहे. मग जर तो कल्पना असेल तर कल्पनेनंच मला बाहेर पडायला पाहिजे ना. ही सगळी कल्पनाच आहे. कल्पनेनंच मी सापाचा विचार केला ना दोरीवरल्या. आता कल्पनेनंच म्हणायला पाहिजे साप नाही. कळलं की समजलं का नाही साप नाही. आता ही जर कल्पना आपण अशीच केली तर कल्पनेनंच प्रपंचातून बाहेर पडायचं आहे. ह्याची कल्पना करता येते तेवढी आणि त्याची का करता येत नाही सांगा बघू? माझा मुलगा माझा, नातं माझा, अमुक माझं, सगळं माझं असं म्हणता येते. मग माझा देव, माझा विठ्ठल, माझा कृष्ण का म्हणता येत नाही? जर ते म्हणता येते तर हे का म्हणता येत नाही सांगा? ती कल्पनाच केली होतीस ना. आता माझा विठ्ठल म्हणतोस, ही कल्पनाच आहे. पण जा ना पुढे, तीच वाटचाल करण्याची तुझी जागा आहे. त्या माझा विठ्ठल, माझा राम, माझा कृष्ण म्हणशील ना, त्याच वेळी सुरुवात होते प्रवासाला. आणि माझा मुलगा, माझे बायको, माझा पती, माझं अमुक म्हणणार लागलं ना की पाठीमागं प्रवास, उलटा प्रवास सुरू होतो. मग पोचायचं कधी सांगा बघू? मला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मी उभा आहे, जो इकडे एक आत्मलाभाचा रस्ता आहे, इकडे प्रपंचाचा रस्ता आहे, मी उलटा यायला लागलो. आणि माझे गाणे पश्चिमेकडे तुका नामदेव महाराजांचा अभंग आहे ना, काय इकडलं गाणं दक्षिणेकडे, टाळ इकडं दक्षिणेकडे, माझे गाणे पश्चिमेकडे, हे सगळं काळ देहाशी आला काऊ. आणि मग मी आनंदाने नाचू गाऊ त्या अभंगामध्ये बोललेले आहे. इकडं एक जायचं, इकडं रस्ता चुकला आणि उलट्या दिशेनं प्रवास सुरू आहे. श्रीगुरूंचं ऐकलं नाही, शास्त्राला कधी विचारलं नाही, चिंतन कधी केलं नाही, आणि फक्त प्रपंचाचं चिंतन, प्रपंचाचाच विचार यावर पृष्ठभागामध्ये रमल्यामुळं तळ गाढता येत नाही. आणि तळातच सुख आहे. सुख पाहिजे म्हणतो, कुणाला सुख नको आहे सांगा बघू? पण कुणाला तळाशी जायला नको आहे. मात्र सुख कुणाला नको आहे असं नाही, तळाशी जायला पण पाहिजे. तळाशी सुख आहे पण तळाशी जायला नको आहे. म्हणजे काय म्हणतात बघा, पुण्याचं श्लोक आहे संस्कृतमध्ये की पुण्यापासून मिळणारी फळं सगळ्याला पाहिजे आहेत पण पुण्य करायला नको आहे. आणि पापापासून मिळणारी फळं नको आहेत पण पाप करायचं थांबत नाही. संस्कृतचं सुभाषित एक आहे, पाप करायचं थांबत नाही आणि पाप तरी पापाचं फळ मात्र नको, आणि पुण्याचं फळ पाहिजे पण पुण्य मात्र करायला नको. असा प्रकार आमचा झालेला आहे. यासाठी साधना करायला नको, तर या शाश्वताच्या दृष्टीनं शाश्वताच्याच मार्गानं आपल्याला जावं लागेल. त्यासाठी इथलं रमणं संपायला पाहिजे. म्हणजे परमात्म्याचा सुखाचा डोह जो आहे तो सापडतो आणि तिथं आपण स्थिर होतो. कारण सर्व सुख तिथंच आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. हे बाप रखुमादेवीवर शब्द वापरलाय ना, आत्म्यासाठी वापरलेला. आपल्याला काही कल्पना करीत बसायचं काही गरज पण नाही. तिथंच सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर. सुखाचे हे सुख श्री हरी मुख. माझ्या विठ्ठलाचं मुख आहे ना, ते सगळ्या सुखाचं सुख आहे. म्हणजे हे तळातलं सांगायला लागलेत. हे डोहात रमणं जे आहे ना त्याच्याबद्दलच तुकोबा आपला अनुभव सांगतात. सुखाचे हे सुख श्रीहरी मुख. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीनं. किती वर्णन करतात बघा सुखाचं. ते म्हणतात त्यांच्या मुखाकडे मी बघायला लागलो ना विठ्ठलाच्या, की सगळ्या सुखाचा मला अनुभव येतो. आणि हिथं माऊली जे बोलतात ना की
अंतकरण त्या डोहात अनंत सुखाच्या डोही एकसरा तळची घेतला जी मग स्थिरावून तेही तेची झाले. त्या सुखरूपतेत सुखराप राहण्यामुळे सुखरूपता प्राप्त होते. त्यामुळे सुख आपल्यापासून बाजूला राहत नाही. जोपर्यंत सुख माझ्यापासून दूर आहे अशी अनुभूती येत असते तोपर्यंत धावणं संपतच नाही. आपलं सुख कुठंतरी आहे असं सारखं वाटत असतं आणि मी सुखरूप आहे असं केव्हाच वाटत नाही. जर सुख कुठंतरी आहे अशी जरी कल्पना करतो आणि त्यामध्येच आपण रमत असलो तर सुख मीच आहे अशी कल्पना करून त्यात रमायला काय बिघडलं. फार महत्वाचा मुद्दा आहे ना तो. तसा विचार जर केला प्रजाहाती जा कामान सर्वान पार्थ मनुगता आत्मनिम आत्मना तुष्टा स्थित प्रज्ञस्त दोचते. आत्म्यातलं सुख आहे ते माझ्यातच सुख आहे. मी स्वयंभू सुखाचा डोहा आहे. माझ्याकडून सगळी सुख तयार होतात असा विचार जर करत बसलो ना आपण तर आपण आनंदाला मग कुठं जावं लागत नाही. आता कुठे पुढच्या कुठल्या दारामध्ये याचे सुख तुम्ही देखील यावरी मग दारोदारीनं न हिंडाल तुकाराम महाराज म्हणतात. एकदा त्या डोहा जर घुसला तर पाठीमग कुठलं येत आहे गेलं. मन हा मोगरा अर्पणी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही परत यायचे नाही इकडेच आरामात. आता तिकडं म्हणजे कुठं त्या लोकांना सोडून गेलो काय घरच्या नाही पण आत माझा डोहा आहे त्याचा मला पत्ता लागला आणि त्यामुळे मी मजेत आहे आणि ते आहेत त्यांच्या मजेत असू देत. आणि त्यांनी तेच करत बसावं आपण त्यांना म्हणू नये मी ज्या डोहाचा लाभ घेतलाय तुम्हालाही पत्ता सांगतोय. आता पत्ता सांगायला त्यांना गरज असली तर ना ते शोधतील त्यांचा तो पत्ता. आपण उगीच म्हणतोय दुसऱ्यांना मुक्त करायची जणू काही मक्तेदारी घेतल्यासारखं आपण सारखं त्यांच्या पाठीमागे लागलेलो असतो. असं करा तसं करा हे करा तुम्ही ते करा काही बोलू नये. ही प्रतिक्रियाच आहे बरं काय. असं करा तसं करा वगैरे ही सुद्धा प्रतिक्रियाच असते. अगोदर आपण म्हटले प्रतिक्रिया मुक्त जगणं फार महत्त्वाचं. शून्यावरच असलो पाहिजे आपण न्यूट्रल गेअरमध्ये. न्यूट्रल राहतो ना आपण मग इकडं तिकडं काही नाही कुठं गुंतणं नसतं फर्स्ट सेकंडमध्ये. त्यामुळं स्थिर असतं. धावणं पण संपतं न्यूट्रलमध्ये. आता जर धावणं संपलं ना की काय आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील या भाग गेला शीन गेला अवघा झालाशी आनंद. त्या सुखाच्या डोहामध्ये हा भाग आणि शीन निघून जातो आणि शांत सुखाचा अनुभव आपल्याला घ्यायला लागतो. अर्जुना अनंत सुखाच्या डोही एकसरा तळची घेतला जी मग स्थिरावून तेची झाले. 144 नंबरची ओवी. 145 अथवा आत्मप्रकाश चोखे जो आपण पेची विश्व देखे तो देहची परब्रह्म सुखे मानू येईल. तो देहालाच परब्रह्म मानायला चालू करतो म्हणजे दुसरं परब्रह्म नाही आहे. हे देहासहित असणारं जे आहे त्याच्या सहित सगळं परब्रह्म आहे. शुद्ध असलेल्या आत्मप्रकाशाने जो हे विश्व आपले स्वरूप आहे असे पाहतो तो देहाने देखील परब्रह्म आहे असे खुशाल मानता येईल. सुखे मानू येईल. खुशाल मानेल. सुखे म्हणजे खुशाल मानू दे काय अडचण नाही. सुखे मानू येईल. अथवा आत्मप्रकाश चोखे. आत्मप्रकाश जो आहे ना तो शुद्ध आहे. बघाशी त्याचं आपण श्रुतीनं वर्णन केलंय. निर्मलम असं वर्णन केलेलं आहे. आणि निर्मलम शब्दाचा अर्थ आहे ते शुद्ध आहे आणि निष्कलम शब्दाचा अर्थ आहे ते स्थिर आहे. कलेनं वाढणं आणि कमी होणं हे देहाचे सगळे विकार त्याला लागू पडत नाहीत. असते जाय ते कुत्रींमध्ये हे काही त्याच्याकडे नाही आहे. ते आहे त्या ठिकाणी देशकाल वस्तू परिच्छिन्न मुक्त आहे ते त्याच्यात काही येणं जाणे नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे शुद्ध असलेल्या आत्मप्रकाशाने तू काय करतो हे विश्व जे आहे ते आपले स्वरूपच आहे असं पाहतो. हे माझं स्वरूपच आहे. म्हणजे तुका म्हणे एका देहाचे अवयव. तुकाराम महाराज काय वर्णन करतात बघा. हे जग म्हणजे एका देहाचं अवयव आहेत आणि ही जाणीव व्हायला लागते जेव्हा त्या आत्मसुखाच्या डोहामध्ये बुडी घेतो तेव्हा. माऊली बोलतात त्या शुद्ध आत्मज्ञानाच्या प्रकाशात आपणच विश्व आहे असं तो जाणतो आणि देहासकट परब्रह्म मानतो. सगळ्यालाच परब्रह्म मानायला लागतो. म्हणून त्या आत्मलाभापेक्षा आणखीन काहीतरी मोठं श्रेष्ठ सुख आहे त्या कल्पनेतूनच तो बाहेर पडतो. कारण आमची सुख कशी आहेत सातिशय सुख आहेत. सातिशय जरा शास्त्राचा शब्द आहे. सातिशय म्हणजे ज्याला वरचढपणा आहे तर तम भाव आहे त्याला सातिशय म्हणतात. आणि जे आत्मसुख जे आहे ना ते निरतिशय आहे. निरतिशय म्हणजे त्या सुखापेक्षा अन्य सुखच नाही. आत्मलाभा माऊली काय बोलतात बघा 12व्या अध्यायामध्ये. आत्मलाभा सारखे गोमटे काहीच न देखे म्हणून भोग विषयके हरके ना जो आपणच विश्व झाला तरी भेदभाव सहजच गेला म्हणून द्वेषू ठेला तया पुरुषा.
अद्वेष्टा सर्व भूत म्हणजे अद्वेष्टा तो श्लोक जो आहे 12व्या अध्यायातला त्याच्यावरती भाष्य माऊलीने केलेला आहे. ते म्हणतात आत्मलाभासारखे गोमटे म्हणजे सुंदर मोठं काहीच न देखे म्हणून भोग विषयके हरके ना जो भोगाचा अनुभव घेताना त्याला हरिक वाटत नाही. हे काय किती सुंदर पदार्थ खायला लागलोय याचा आनंद त्याला वाटत नाही. इतकं सुंदर अलंकार मी अंगावर घातलेत त्याचा आनंद तो मानत नाही. चांगल्या कपड्यातला चांगल्या खाण्यातला या पंचविषयामधून येणाऱ्या सुखाचा त्यात तो गुंतत नाही. याचं वर्णन सांगताना म्हणतात की आत्मलाभासारखं गोमट काहीच आपणच विश्व झाला. इथं माऊलीच बोलतात जो आपण पेची विश्व देखे स्वतःमध्ये विश्वाला पाहतो आणि विश्वामध्ये स्वतःला पाहतो. पुढे आपण बघणार आहात 6व्या अध्यायामध्ये जाऊया आपण त्यावेळी बघू. आपल्याला स्वतःला तिकडं पाहतो आणि त्यांना आपल्यात पाहतो. ही जी गोष्टी एवढी दृष्टी आहे ना ही ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेल्याचं हे लक्षण आहे. ब्रह्मदृष्टी प्राप्त होणं फार कठीण गोष्ट आहे बरं काय, फार कठीण गोष्ट आहे. असे कधीतरी कुठल्या तरी युगामध्ये असे सत्पुरुष जन्माला येतात. आपण तुकोबा ज्ञानोबा सगळे जे संत आहेत समर्थ आहेत नाथ महाराज आहेत हे सगळे कबीर महाराज ही सगळ्यांना ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेली होती आणि त्यामुळं जग ब्रह्म आहे याची जाणीव त्यांना झाल्यामुळं जगावरती प्रेम करत होते. नाहीतर जगावर प्रेम करणं जमत नाही बरं का. कठीण सगळ्यात गोष्ट कोणती असेल तर इतरांच्यावरती प्रेम करणं. इतरांच्यावर प्रेम करणं म्हणजे घरातल्यांच्यावर प्रेम करणं जमते आम्हाला कारण आमचीच असतात ना. परक्यावर प्रेम करणं फार अवघड गोष्ट आहे. जगावर प्रेम करणं फार राम में राम देखा तो क्या देखा रावण में राम देखा तो जाने. वर्णन बघा राम में राम देखा तो क्या देखा. चांगलेच बोलतात माणसं तोपर्यंत चांगले एक नंबर माणसं. आमचे ते अमुक आहेत ना नातलं फार चांगल्या स्वभावाचे आहेत का यांची प्रशंसा करतात ना म्हणून त्यांची प्रशंसा करायची बंद करू देत आणि मग बोलू देत मग देखा मग जाने. काय वर्णन आहे राम में राम देखा तो क्या देखा रावण में राम देखा तो जाने. ज्यावेळी आपल्याला अगदीच विचित्र आणि जे प्रतिकूल असतं त्या प्रतिकूल सुद्धामध्ये सुद्धा अनुकूलता दिसायला लागेल ना त्यावेळी ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेली असते. याचं वर्णन सगळ्या संतांचं जे चरित्र आपण जर पाहिली तर अशी ब्रह्मदृष्टी सगळ्यांना प्राप्त झालेली आहे. सगळ्या संतांचं राहू दे बघायला नव्हते त्यांना परमपूज्य काका आपल्या समोर आदर्शच आहे. ब्रह्मदृष्टी प्राप्त झालेली आहे. काही वाटत नाही कुणाबद्दली माझ्यामध्ये द्वेष नाही देता. तुम्ही काय कुठला अद्वेष्टा सर्वभूतांना मैत्री करुणा एवच निर्ममो निरहंकार की जे सगळे 12व्या अध्यायातले सगळे श्लोक आहेत ना सगळे लागू पडतात. स्थितप्रज्ञांची लक्षणं सगळी लागू पडतात. असे परमपूज्य काका आपल्या समोर आहे. सगळ्या संतांची लक्षणं पाहिली की आपल्या लक्षात यायला लागतं की जे हे विश्व आपण होता म्हणून विश्व आपण झाला म्हणून भेदभाव सहजच गेला. सगळ्या विश्वच आपण पाहायला लागला तर भेदभाव हे विश्वची माझी घर त्याला आपल्या घराबद्दल कशाला लोन काढायला जाईल सांगा होम लोन. त्याचं कुठलं होम लोन असेल आहे. हे विश्वची माझी घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचरा आपण झाला. 12व्या अध्यायामध्ये माऊली बोलता किंबहुना चराचरा आपणच झाला. सगळं जे झालं ते आपणच झाला. झाडं मीच झालो समुद्र मी झालो नदी मी झालो. तू का म्हणे जे जे भेटे ते वाटेन मी ऐशी. कोणच मला वेगळं वाटणं झालं. मग वेगळं वाटतच नाही तर कुणाचा द्वेष करावा सांगा. द्वेष करायला दुसरं माणूस पाहिजे ना. दुसरं ज्यावेळी असते तुझे जो घडे तो संसार भय जोडे. नाही तर संसाराचं भय राहील कशाला सांगा बघू. इथं वर्णन करताना वर्णन म्हणतात ते की तो आत्मप्रकाश चोखे जो आपणच विश्व देखे. या आत्मप्रकाशामध्ये खरंच ती आत्मज्योत ठेवलेली असते. आता सगळ्यांचीच पेटलेली असते पण बऱ्याच जणांना पेटलेली दिसत नाही आणि म्हणून ती जाणवत नाही. आपल्या सगळ्यांच्या मध्ये ती आत्मज्योती जागृत आहे आणि त्या आत्मज्योतीच्या प्रकाशामध्ये हा विश्वाला पाहतो. कसं विश्व दिसत असेल अगदी तसंच. आणि विकारयुक्त माझ्या अंतकरणानं जेव्हा मी विश्वाकडे पाहतो तेव्हा विश्व कसं दिसत असेल तसंच दिसत असेल विकारयुक्त. म्हणून मी म्हणतो संसार दुःख रूप आहे. सगळं हे जन्ममरणानं व्यापलेला भव सागर आहे. ही जी सगळ्या काल्पनिक ज्या गोष्टी आहेत ना त्या शास्त्राने सगळ्या बाजूला करून टाकलेल्या आहेत. कशाला दुःखरूप म्हणतो. तू स्वतः दुःखी आहेस म्हणून तू काळा कलरचा चष्मा लावलास म्हणून तुला काळं दिसतं. याचा अर्थ जग काळं आहे का. काय झाडं काळे आहेत तू चष्मा काढ. माझीच विकार दृष्टी सुधारायला पाहिजे आणि ब्रह्मदृष्टी प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणजे आत्मज्ञान आणि ब्रह्मज्ञान देर इज अ स्लाइट डिफरन्स बिटवीन टू वर्ड्स. कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हे आत्मज्ञान स्वतःपुरतच पाहू शकतो. तो एखादा जीवनमुक्त आत्मज्ञानी आहे तो स्वतःपुरतं पाहतो. स्वतः आत्मज्ञान त्याचा स्वतः लाभ घेत असतो.
पण जे ब्रह्मज्ञानी होतात ना ते जगाला वाटून टाकतात आपल्या आत्मज्ञानातला वाटा. काय नेमका आहे या आणि समजावून घ्या, सगळ्यांना सांगत सुटतात. असं आहे तसं आहे, तुम्ही पण त्याचा लाभ घ्या. आणि त्यांची बघण्याची दृष्टीसुद्धा तशीच होते. त्यामुळं ब्रह्मज्ञान मी ब्रह्म आहे असाच विचार त्यामध्ये जो सांगितलेला आहे श्रुतीनं तो त्यासाठी सांगितलेला आहे. इथं सुद्धा त्याला जगाचा जो आहे ना तो आत्मप्रकाश हा जो आहे तो काय लौकिक नाही, जगाच्या संदर्भातला असला होता. म्हणजे सूर्याच्या प्रकाशाने तद्भाते येते सूर्या न शशांक न पाहू का वर्णन केलं आहे, त्याच्या पलीकडचा तो आहे. सूर्याला प्रकाश पुरवणं, चंद्राला प्रकाश पुरवण्याचं काम तो करतो. त्यामुळे तो सूर्याच्या प्रकाशाच्या पलीकडचा आहेच, कारण सूर्याचा प्रकाश हा त्याच्या प्रकाशावर अवलंबून आहे. त्याच्या प्रकाशावर म्हणजे काय बघा, माझ्या प्रकाशावर अवलंबून. माझ्या प्रकाशावर म्हणजे काय, सोपं, हा एकदम सोपं, पटलं तर पटून घ्यायचं, नंतर आपलं आपलं चिंतन करायचं. माझ्या प्रकाशावर सूर्याचा प्रकाश अवलंबून आहे. मला डोळे आहेत म्हणून मला सूर्याचा प्रकाश दिसतोय हो, नाहीतर सूर्याचा प्रकाशच दिसला नसता. म्हणून माझ्या प्रकाशावर सूर्याचा प्रकाश अवलंबून आहे. मी आहे म्हणून संसार आहे, संसार आहे म्हणून मी नाही. संसार अनादी आहे, मी आहे म्हणून संसार आहे. मी नसेल तर आता मी इथं जाग्यालाच कोलमडून पडलो, माझ्यासाठी काय आहे सांगा, काहीच नाही. संसार संपला ना, संपला. संपायला कारण काय, मी आहे त्यामुळं संसार आहे. मी जर नसलो ना, जब मैं था तब तू नहीं था, अब तू है मैं नहीं. कबीर महाराज कसे म्हणतात बघा, जोपर्यंत मी असं ज्यावेळी होतं ना तोपर्यंत काय मला जाणवत होतं, तू नव्हतास, दिसतच नव्हतास मला. आणि आता काय झालं आहे, आता तूच आहेस आणि मी नाहीसा झालो. म्हणजे संसार बुडाला, संदेह पिटला, पूर्ण तोची झाला. तो का म्हणे 12 अभंग आहेत ना तुकोबांचे, साखळी अभंग, त्यातल्या अभंगामधला एक तुकडा आहे बघा, संसार उडाला, संदेह पिटला, पूर्ण तोची झाला. तुका म्हणे तो पूर्ण झाला, त्याचा संदेह फिटला आहे जिथं. आता संदेहाचा आपण विचार करणार आहोत. त्याचा संदेह फिटला, तो पूर्णत्वावर जातो. म्हणून तो आत्मप्रकाश जो आहे ना, तो प्रकाश मी आहे. माझ्या प्रकाशावर तो सूर्याचा प्रकाश, सूर्यप्रकाश, तो धाडसानं बोलायला हरकत नाही की माझ्याच सत्तेवरती तो प्रकाश आहे. त्यामुळे मी स्वयंभू म्हणून त्याला काही एखाद्या विषयाचं तेल घालावं लागत नाही. कुठलं तेल घालावं लागते का, शब्द स्पर्श रूप रसगंधाचं नाही, आपोआप आहे ते. म्हणून त्याला स्वयंभू म्हणलेलं आहे. ते काय म्हणलं, सुरुवातीची ओवी माऊलींची आहे ना, म्हणून त्या ओवीवरतीच सगळी ज्ञानेश्वरी अवलंबून आहे. त्याचा विचार इथं आहे की आपण स्वयंभू आहोत. कबीर महाराज काय म्हणतात, हम वासी उस देश के जहां परब्रह्म का खेल. हम वासी उस देश के जहां परब्रह्म का खेल. दीपक जेरे अगम्य का, तो दीपक आतमधला जळतोय ना तो अगम्य आहे. बिना बाती बिन तेल, तिथं वात नाही आणि तेल नाही, असा आत्मप्रकाशाची ज्योती जळत असते. कबीर महाराजांचा अनुभव आहे. आपणही अनुभव घेण्यासाठी शास्त्र आपण घ्यायला लागते, बघायला लागते. त्यासाठी तो विचार सांगितलेला आहे की कबीर महाराज म्हणतात की आत्मज्योती अशी आहे की ज्या ठिकाणी तेली लागत नाही, वाती लागत नाही, जगाच्या पलीकडचं आहे, विषयांच्या पलीकडचं आहे ते. आणि अनंत आहे म्हटलेलं आहे. आणि तोच अनंत म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकाराच्या पलीकडं आहे, ही स्थूलांच्या पलीकडं आहे ना ते. आणि त्यामुळं तिथं कुठल्या प्रकारचं तेल लागत नाही, पण ज्योत तरी जळत असते. म्हणून माऊली बोलतात, अथवा आत्मप्रकाशी चोखे. चोखे म्हणजे शुद्ध. जो आपणची विश्व देखे, तो देहची परब्रह्म सुखे मानू येईल. तो देहाला सकट सगळ्यालाच परब्रह्म मानायला तयार होतो. कारण तो विश्वाला आपल्यामध्ये पाहत असतो, विश्वामध्ये स्वतःला पाहत असतो, स्वतःमध्ये विश्वाला पाहत असतो. अशी त्याची स्थिती झाल्यामुळं अनंत अशा त्या सुखाच्या डोहामध्ये तो डुंबत असतो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची, हा तुकाराम महाराजांचा अनुभव. आणि माऊली बोलतात तो अनुभव अगदी सेम आहे. ते हा जो सुखाचा आहे ना, त्या ठिकाणी ती आत्मज्योती आपल्याला बघायला मिळते. त्या आत्मज्योतीच्या प्रकाशात माऊलीने कल्पना केलेली आहे 6व्या अध्यायामध्ये. त्या आत्मज्योतीच्या प्रकाशामध्ये इंद्रियांना बाजूला ठेवून जो जेवतो ना, तो सुखाचा खरा भोगता आहे. खरं सुख जो भोगणं आहे ना, ते कधी माहिती आहे का, त्या आत्मज्योतीचा प्रकाश आहे चालू. देशी ठाणदेवी काय ठाणदेवी करुणी ठाणदेवी. जो इंद्रियाशी चोरुनी जीवी तयाशीच पावे. जो इंद्रियांना चोरून खातो ना त्यालाच ते येतं. आम्ही म्हणतोय इंद्रियांना चोरून कसं खायचं, जिभेला न करता बासुंदी कशी खायची, हा मुद्दा आहे. पण संतांचा वर्णन अनुभव सांगतात बघा,
इंद्रियांना बाजूला करून जो भोगतो ना तोच करा. आणि आम्हाला तरी इंद्रियांच्या स्तरावरतीच सगळं भोगायची आमची इच्छा असते. आणि म्हणून इथं माऊलींनी फार इंद्रियांच्या पलीकडं, पंचविषयांच्या पलीकडं असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, पंचकोशाच्या पलीकडच्या, त्याचा सुखाचा अनुभव सांगितलेला आहे. आपणही थोडासा अनुभव घ्यायला हरकत नाही. आपण एक दोन वेळा पाहिलेल्या आहेत, वेळ संपलेल्या आहे. आता आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव